नमस्कार. आपल्या सर्वांचे स्पेस गप्पा या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मला खात्री आहे की आमचा पहिला इंट्रोडक्शन व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल. तर त्यात म्हणल्याप्रमाणे आज आपण सुरू करतोय आपल्या अवकाश सफरीला. तर चला पहिल्यांदा जाणून घेऊया की अवकाश किंवा स्पेस म्हणजे नक्की आहे काय. तर स्पेस याच्या अतिशय विविध व्याख्या आहेत, सायंटिफिक व्याख्या आहेत. पण या व्हिडिओचा उद्देश हा स्पेस म्हणजे नक्की काय हे अतिशय सोप्या भाषेत समजून घेण्याचा असल्यामुळे आपण त्या सायंटिफिक डेफिनेशन यांना हात घालणार नाही आहोत. सो चिंता करू नका. तर स्पेस म्हणजे नक्की काय? पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेरील पोकळ, अनंत आणि दाबविरहित अशी जागा म्हणजे स्पेस. तर हे स्पेस नक्की सुरू कुठे होतं? तर तुम्हाला जर का अवकाशात जायचं असेल तर नक्की किती वर गेला की स्पेस सुरू होईल असं तुम्हाला वाटतं? तर FAI या आंतरराष्ट्रीय संस्थेनुसार म्हणजेच फेडरेशन एरोनॉटिक्स इंटरनॅशनल या संस्थेनुसार समुद्र सपाटीपासून 100 किलोमीटर वरती जर तुम्ही गेला तर तुम्ही अवकाशात पोहोचाल. या काल्पनिक रेषेला कारमान लाईन असं म्हटलं जातं. तर कारमान म्हणजे नक्की काय? तर 1960 साली थिओडोर वॉन कारमान हा एक अमेरिकन हंगेरियन फिजिसिस्ट म्हणजेच भौतिकशास्त्रज्ञ आणि गणिततज्ञ होता. तर त्याने ही लाईन एक प्रपोज केली. ही लाईन भेदून जाणारा पहिला व्यक्ती होता युरी गागारिन. पण त्याच्याही आधी सर्वप्रथम मानवनिर्मित एक गोष्ट अशी होती ज्याने ही लाईन भेदून अवकाशात प्रयाण केलं. तुम्हाला माहिती ती कुठली? आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा, नाहीतर व्हिडिओच्या शेवटी मी त्याचं उत्तर तुम्हाला देईन. एक हिंट देतो. ह्या गोष्टीचा द्वितीय विश्वयुद्ध किंवा वर्ल्ड वॉर 2 ह्याच्याशी खूप जवळचा संबंध आहे. तर पटापट उत्तर लिहा. चला तर पुढे जाऊया. तर ही कारमान लाईन ही सर्वसाधारणरित्या स्पेस आणि पृथ्वी यांची सीमा मानली जाते. पण ही सर्वमान्य मात्र नाहीये. कारण युनायटेड स्टेट्स एअरफोर्सनुसार पृथ्वीपासून 50 मैल म्हणजेच साधारण 80 किलोमीटर वरतीच स्पेस सुरू होतं. त्यामुळे युनायटेड स्टेट्स एअरफोर्स, नासा आणि युनायटेड स्टेट्सची अजून एक ऑर्गनायझेशन FAA हे आपण पृथ्वी समुद्र सपाटीपासून 50 मैल म्हणजेच 80 किलोमीटर वर गेलो तरच तुम्ही स्पेसमध्ये गेलाय हे ते मानतात. बाकीचे देश म्हणजेच भारत, युरोप हे सर्वसाधारण कारमान लाईनलाच मान्यता देतात. रशिया आणि चीन हेही सर्वसाधारणरित्या कारमान लाईनलाच मान्यता देतात, अर्थात काही अपवाद वगळता. तर सिन्स ही रेषा ही सर्वमान्य नाहीये, तर म्हणून याचा काही प्रॉब्लेम होतो का? किंवा गमती जमती? उत्तर आहे अर्थातच. कारण आंतरराष्ट्रीय कायदा हा मात्र या सर्व बाबतीमध्ये मौन बाळगतो. सो इंटरनॅशनल लॉ याच्या बाबतीत काहीच बोलत नाही. त्यामुळे हा ओपन टू इंटरप्रिटेशन आहे. तर गमती जमती म्हणजे नक्की काय? तर युनायटेड स्टेट्समध्ये 2 कंपन्या अशा आहेत ज्या प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्सला अंतराळात घेऊन जातात. त्यापैकी एक आहे ब्ल्यू ओरिजिन आणि दुसरी आहे व्हर्जिन गॅलॅक्टिक. आता ते दोघंही म्हणतात की आम्ही तुम्हाला स्पेसमध्ये घेऊन जातो. पण म्हणजे नक्की कुठे? तर ब्ल्यू ओरिजिन म्हणतो की आम्ही तुम्हाला साधारणतः 100 किलोमीटरच्या आसपास म्हणजे समुद्र सपाटीपासून 100 किलोमीटरच्या आसपास घेऊन जातो. तर व्हर्जिन गॅलॅक्टिक म्हणतं आम्ही साधारणतः 85 ते 90 किलोमीटरच्या दरम्यान तुम्हाला घेऊन जातो. आता दोघंही असा दावा करतात की ते तुम्हाला स्पेसमध्ये घेऊन जातात. पण दोघंही एकमेकांवर कुरघोडी करताना मात्र म्हणतात की अरे हे तर तुम्हाला स्पेसमध्ये घेऊनच जात नाहीत. आता हे दोन्ही कंपन्या अमेरिकन आहेत. तर युरोपियन किंवा बाकीचे देश म्हणतात की या दोन्ही कंपन्या तुम्हाला अवकाशात घेऊन जात नाहीत आणि त्यांच्यानुसार अवकाश किंवा स्पेस याची डेफिनेशन वेगळीच आहे. तर ही आहे गंमत. तर पृथ्वी आणि स्पेस ह्यांच्यामधील सीमा ही सर्वमान्य नाहीये. ह्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळात खूप साऱ्या चॅलेंजेसला सामोरं जावं लागू शकतं. विशेषतः स्पेसचा येणारा सुवर्ण काळ बघता या चॅलेंजेससाठी आपण रेडी असणं खूप महत्त्वाचं आहे. तर कुठली चॅलेंजेस? पहिली गोष्ट तर याच्यामुळे खूप सारं कन्फ्युजन क्रिएट होतं. नंबर 2 की तुम्ही अवकाशयात्री आहात का नाही हे तेव्हाच ठरू शकेल ज्या वेळेला तुम्ही पृथ्वीची सीमा भेदून अवकाशात जाल. नंबर 3
इंटरनॅशनल लॉ आणि रेग्युलेशन हे ठळकपणे इम्प्लिमेंट करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला ही सीमारेषा सर्वमान्यरित्या शिक्कामोर्तब करावं लागेल. नंबर 4, तुम्ही स्पेसमध्ये ट्रॅव्हल करत आहात, म्हणजेच तुम्ही अवकाशयानामध्ये ट्रॅव्हल करत आहात का तुम्ही विमानात ट्रॅव्हल करत आहात. म्हणजेच काय तर एरोस्पेस आणि स्पेस ह्यांच्यामध्ये हा डिफरन्स करण्यासाठी ही सीमा सर्वमान्यरित्या ठळकपणे नमूद करणे खूप गरजेचे आहे. तर ह्याच्यासाठी आता उपाय काय? तर माझ्या मते एका आंतरराष्ट्रीय संस्थेला म्हणजेच युनायटेड नेशन सारख्या संस्थेला सर्व देशांना, नॅशनल स्पेस एजन्सीजना, प्रायव्हेट स्पेस कंपनीज म्हणजेच ब्ल्यू व्हर्जिन, स्पेस एक्स यांच्यासारख्या कंपनी, त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्था म्हणजेच अकॅडमिया या सर्वांना एकत्र आणून एक चर्चा घडवावी लागेल आणि त्याच्यानंतर सर्वमान्य असा तोडगा काढावा लागेल. तुमच्या मते या सर्वावरती काय तोडगा निघू शकतो हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याचप्रमाणे आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? कारमन लाईन याच्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी आहे का? हेही आम्हाला नक्की सांगा. तर हा भाग संपवण्याआधी मी एक मगाशी प्रश्न विचारला होता, तर त्याचं उत्तर बघूया. तर V2 हे नाझी जर्मनीचं रॉकेट हे सर्वप्रथम मानवनिर्मित गोष्ट आहे, जी पृथ्वीची सीमारेषा भेदून म्हणजेच कारमन लाईन भेदून हे अवकाशात गेली होती. तर द्वितीय विश्वयुद्धामध्ये या V2 रॉकेटचं महत्त्व हे खूप होतं. त्याच्याबद्दल आपण नंतर काहीतरी बोलूयात. आजचा भाग आपण इथे संपवूयात. नमस्कार.